भरली कारली बनवायची आहेत आणि कारली कडू पण नाही झाली पाहिजे, तर काय करायचं? तर इथे पाव किलो कारल्यांना मध्यभागी कापून घेतलेला आहे, चिरा पाडून घेतला, आतमधल्या बिया काढून घेतल्या. आता इथे एक मिश्रण तयार केलं, मीठ आणि हळदीचं. हे मिश्रण चांगलं आतमध्ये चोळून घेतलेलं आहे. त्यानंतर कारली 20 मिनिटे चांगली उकडवून घेतली, म्हणजेच त्यांना स्टीम करून घेतलं. आता जोपर्यंत कारली स्टीम होत आहे तोपर्यंत मी इथे वाटण तयार करून घेतलं. तर सुकं खोबरं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, लसूण घेतलं, कोथिंबीर घेतली, शेंगदाणे घेतले भाजलेले, लाल तिखट मसाला, घाटी मसाला, धने पावडर आणि मीठ टाकून ह्यांचं एक वाटण तयार करून घेतलं. आता हे वाटण साईडला ठेवलं आणि जी स्टीम केलेली कारली आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलं 2-3 पाण्याने. आता ह्या कारल्यांच्या आतमध्ये हे जे मिश्रण तयार केलेलं ना ते एकदम छानपैकी भरून घेतलं. साईडला इथे तवा तापत ठेवला, तव्यामध्ये तेल घालून घेतलं, थोडंसं जिरं टाकून घेतलं, राई टाकून घेतली, हिंगाची फोडणी दिली आणि हे कारली अलटपलट करून फ्राय करून घेतली. डिटेल रेसिपी चॅनलवर आहे.